शाळेत किंवा 12वीपर्यंत अभ्यासामध्ये प्रगती नाही दाखवली तर पुढे त्याच्यासाठी खूप कमी संधी उपलब्ध असतात. त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देणं हे पालकांचं कामच आहे आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा. पण आता काही विद्यार्थी जे असतात ते नाही ऐकत, त्यांना त्याचा सिरियसनेस लक्षात येत नाही. मग अशा मुलांसाठी ते काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे येतात. आता माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी आल्यानंतर मी एक 15 मिनटं त्याच्याशी बोलतो. ते आवश्यक असतं, कारण याची काय प्रॉब्लेम आहेत, समस्या एक्झॅक्टली काय आहे ते मला समजलं पाहिजे ना. मग मी त्या 15 मिनटामध्ये त्याच्या प्रॉब्लेम लक्षात घेतो की याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे का, याला लक्षात राहत नाही का, मेमरी प्रॉब्लेम आहे का, याला अभ्यास समजतच नाही आहे, किंवा याला परीक्षेत काही गडबड करतो आहे, किंवा याला रिव्हिजन्स करतो आहे की नाही, वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्याच्यावरून मला साधारण कल्पना येते. पूर्ण नाही पण साधारण कल्पना येते की याला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट आवश्यक आहे. याचं कारण काय, जर काउन्सिलिंग आवश्यक असेल तर जरूर करावं, पण आवश्यक नसेल तर अजिबात करू नये. याचं कारण आहे काउन्सिलिंग हे खर्चिक काम आहे. दुसरी गोष्ट अशी की त्याला 4 ते 6 आठवडे लागतात. ते 3-4 दिवसामध्ये होणारं काम नाही आहे. आणि मग त्या विद्यार्थ्याला दिलेल्या वेळेस, दिलेल्या दिवशी, दिलेल्या वेळेस हजर राहावं लागतं ऑनलाईन. आणि समजा तो ऑनलाईन आला नाही तर त्या दिवसाचं जे काम आहे ते पुढे शिफ्ट होतं. मग दिवस वाढतात, मग खर्च वाढतो. त्यामुळे जर गरज नसेल तर फक्त कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी हा जो डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम आहे तो त्याला दिला आणि त्याचं काम होत असेल तरी हरकत नाही. पण गरज असेल तर काउन्सिलिंग जरूर करावं.